नमस्कार, मी डॉक्टर श्रीकांत देशमुख. लक्षवेध या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ज्या विषयासंदर्भात चर्चा करणार आहोत तो विषय अर्थातच सुपरिचित आहे, पण त्याच्या मागची जी बेसिक संकल्पना आहे ती समजून घेणं खूप गरजेचं आहे. आज महाराष्ट्रामध्ये गेल्या 1-2 महिन्यापासून सगळ्या नागरिकांच्या चर्चेमध्ये हा विषय असतो, हा शब्द असतो, तो म्हणजे आचारसंहिता. आणि आज केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर केल्या. अर्थातच 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील निवडणुका होणार आहेत आणि हे होत असताना आज प्रेस कॉन्फरन्स निवडणूक आयोगाने घेतली आणि आजपासून आचारसंहिता लागू झालेली आहे. आचारसंहिता लागू झाली याचा जेव्हा आपण शब्दप्रयोग करत असतो तेव्हा अगदी गावखेड्यातल्या माणसापासून ते अत्यंत उच्च विद्याविभूषित व्यक्तींपर्यंत आचारसंहिता हा शब्द वापरला जातो. नेमकं आचारसंहिता म्हणजे काय असते, आचारसंहिता जाहीर करत असतानाची भूमिका काय असते, आचारसंहितेची उद्दिष्ट काय नेमकी, आचारसंहितेमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा प्रतिबंध करण्यात आलेला आहे किंवा एकंदरीत आचारसंहितेची पार्श्वभूमी काय आहे हे आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. आपण डोळसपणे म्हणून जातो, सहज बोलून जातो की आचारसंहिता लागू झाली, पण ही जी कन्सेप्ट आहे नेमकं ती काय आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून विचार करत असताना आचारसंहिता या शब्दामध्येच त्याचं जर विभाजन आपण केलं तर आपल्याला लक्षात येतं की आचरणाच्या संदर्भातली ती संहिता आहे, ती नियमावली आहे. अर्थात त्याची कोणासाठी आहे तर निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष, राजकीय नेते, नेतृत्व या सगळ्यांना कशा पद्धतीचं आचरण आपलं निवडणुकीच्या काळामध्ये असलं पाहिजे याच्यासाठीची जी मार्गदर्शक तत्व, मार्गदर्शक नियम जे तयार करून दिलेले असतात त्या सर्व नियमांना आपण आचारसंहिता म्हणतो. याचा अर्थच असा होतो की राजकीय पक्षांना, राजकीय नेत्यांना एक नियमावली तयार करून दिलेली आहे. त्या नियमावलीच्या आतच राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांना या दरम्यानच्या काळामध्ये वर्तन करणं अपेक्षित असतं. मग याचा आपण थोडक्यात जर आढावा घेतला तर नेमकं कधी आचारसंहिता नावाचा प्रयोग किंवा ही जी संहिता आहे ही सुरू झाली किंवा असं कधी निवडणूक आयोगाला वाटलं की आचारसंहिता असावी, या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सर्वप्रथम 1960मध्ये केरळ निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये, अर्थातच घटक राज्याची निवडणूक, केरळ राज्याच्या निवडणुकीच्या दरम्यानच्या काळामध्ये एक राजकीय पक्षांमध्ये आणि निवडणूक आयोगांच्या एकंदरीत चर्चेमध्ये हा विषय समोर आला की राजकीय पक्षांना एक आदर्श आचारसंहिता असावी आणि ती आदर्श आचारसंहिता ही प्रत्येक राजकीय पक्षांना लागू व्हायला पाहिजे, त्या पद्धतीने ती असली पाहिजे. मग त्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाने 1960 नंतर त्याच्यामध्ये अनेक बदल, अनेक सुधारणा करत आलेल्या आहे. अर्थातच त्या सुधारणा करत असताना निवडणूक आयोगाने 1967, 1968, 1971, 72 त्याचबरोबर 1974 या दरम्यान आचारसंहितेच्या संहितेमध्ये अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे बदल केलेले आहेत आणि 1991ची आचारसंहिता आत्ता बहुतांश पद्धतीने आपण ती वापरत असतो. दरम्यानच्या काळामध्ये 2001मध्ये भारत सरकार विरुद्ध हरबंसिंग जलाल आणि इतर प्रकरणाच्या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये एक प्रकरण होतं की आचारसंहिता कधी लागू व्हायला पाहिजे. त्या संदर्भामध्ये 2001मध्ये भारत सरकार विरुद्ध हरबंस सिंग जलाल या निकालामध्ये, या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने असा निकाल दिला की ज्या दिवशी केंद्रीय निवडणूक आयोग प्रेस कॉन्फरन्स घेईल त्या दिवशीपासून आचारसंहिता लागू झालेली असेल. आणि मग त्याच धर्तीवरती आज पण ज्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स होते तिथून आचारसंहिता लागू झालेली आपल्याला दिसत असते. यामध्ये प्रामुख्यानं नागरिक वर्तन जे आहे, नागरिकांचं वर्तन असेल, लोकप्रतिनिधींचं वर्तन असेल तर त्याच्या संदर्भात काही कायदे करण्यात आलेले आहेत. 1951चा लोकप्रतिनिधी ॲक्ट जो आहे याच्यामध्ये सुद्धा आचारसंहितेच्या संदर्भात काही उल्लेख आढळतात. त्याचबरोबर इंडियन पिनल ॲक्ट, भारतीय दंड संहितेमध्ये सुद्धा आचारसंहितेच्या संदर्भात काही नियम, अटी आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर 1973चा फौजदारी प्रक्रियेच्या संदर्भामध्ये आचारसंहितेतील काही मुद्दे हे त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना भारतीय निवडणूक आयोग आचारसंहिता लागू करत असताना कलम 324 नुसार या काही गोष्टीचं प्रोव्हिजन करू शकतं.
या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर आचारसंहिता नेमकं कशासाठी लावली गेली पाहिजे, कशासाठी असावी, तर निवडणूक प्रक्रिया ही निपक्ष वातावरणामध्ये व्हायला पाहिजे, निर्भीड वातावरणामध्ये व्हायला पाहिजे. कारण लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून आपण निवडणुकांकडे पाहत असतो. जर निवडणुकीच्या काळामध्ये कुठलीही प्रलोभनं दाखवली गेली तर निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पाडली जाऊ शकत नाही. म्हणून मुक्त आणि निपक्ष वातावरणामध्ये निवडणुका पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर निवडणुकीवरती विश्वासार्हता नागरिकांची टिकून राहिली पाहिजे. या दृष्टिकोनातून आचारसंहिता अत्यंत महत्त्वाची असते. त्याचबरोबर सभांचं मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा आचारसंहिता ही अत्यंत महत्त्वाची असते. आचारसंहितेच्या दरम्यानच्या काळामध्ये कुठल्या प्रकारावरती बंधनं असतात हे अत्यंत सामान्य माणसाला सुद्धा पडलेला प्रश्न असतो की आचारसंहितेच्या काळामध्ये राजकीय पक्ष आणि नेतृत्वाने कुठल्या गोष्टीपासून दूर किंवा कोणत्या गोष्टीवरती प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. याचा जर विचार केला तर दरम्यानच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी प्रत्येक राजकीय पक्षाला, राजकीय नेत्यांना घ्यावी लागत असते. अर्थातच त्या आचारसंहितेमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत असतो. या जाहीरनाम्यामध्ये कुठल्याही प्रकारे भारतीय संविधानाला किंवा भारतीय संविधानातील मूल्यांवरती कुठल्याही प्रकारे गदा किंवा पायमल्ली होणार नाही याची काळजी प्रत्येक राजकीय पक्षाने जाहीरनामा तयार करताना घेतला पाहिजे. त्याचबरोबर आपण अर्थातच राजकीय पक्ष, राजकीय नेतृत्व, राजकीय नेते हे जे कोणती सभा घेणार आहेत, जे कुठे घेणार आहेत त्याचा इत्थंभूत अहवाल पोलीस स्टेशन अर्थातच पोलिसांना देणं आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला ते घेता येणार नाही. त्याचबरोबर ओपिनियन पोल, एक्झिट पोल या संदर्भात सुद्धा आचारसंहितेमध्ये नियमावली दिलेली आहे. त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचं, निवडणुकीच्या काही दिवस पूर्वी तुम्हाला कुठल्याही प्रकारची सरकारची तुमच्या कामाची जाहिरात ही प्रिंट मीडियामधून देता येत नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्ही लोकांना प्रलोभनं दाखवत आहात असा त्याचा अर्थ होऊ शकतो. म्हणून प्रिंट मीडियाला मतदानाच्या 1-2 दिवस आधी कुठल्याही प्रकारची राजकीय जाहिरात ही त्याच्यावरती देता येणार नाही. त्याचबरोबर कुठलेही प्रकल्प असतील किंवा अनुदान असतील हे या दरम्यानच्या काळामध्ये शासनाला जाहीर करता येत नाहीत. म्हणजे एखादी स्कीम आणि त्या स्कीमसाठी एवढं अनुदान हे या दरम्यानच्या काळामध्ये करता येणार नाही. मंदिर, मस्जिद, चर्च या कुठल्याही धार्मिक स्थळाच्या ठिकाणी राजकीय पक्षांना किंवा राजकीय नेत्यांना सभा घेता येणार नाहीत. अर्थातच प्रचाराचं साधन म्हणून, निवडणुकीचं साधन म्हणून कुठल्याही धार्मिक स्थळाचा तुम्हाला वापर करता येत नाही. त्याचबरोबर निवडणुकीच्या काळामध्ये कुठल्याही शासकीय मालमत्तेचा वापर तुम्हाला करता येत नाही. याचा अर्थ असा होतो की शासकीय इमारती, शासकीय बंगले, शासकीय जागा या ज्या गोष्टी आहेत, इमारती, कार्यालय ही प्रचारासाठी तुम्हाला वापरता येत नाहीत. त्याचबरोबर राजकीय ह्या निवडणुकीच्या काळामध्ये कुठल्याही राजवस्त्र अर्थातच साधनं, शासकीय यंत्रणा तुम्हाला वापरता येत नाही. त्याचबरोबर कुठल्याही राजकीय पक्षावरती टीका करत असताना त्याच्या धोरणा आणि योजनांवरती टीका करणं अपेक्षित असतं. इतर कुठल्याही गोष्टीवरती टीका करणं हे आचारसंहितेमध्ये लागू होत नाही. त्याचबरोबर मतदारांच्या वर्तनावर प्रभाव टाकण्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारच्या सरकारी निधीचं वाटप दरम्यानच्या काळात करू शकत नाही आणि अनुदानाचं वाटपही तुम्ही करू शकत नाही. साधारणतः या सगळ्या गोष्टी या निवडणूक आयोगाने आचारसंहितेमध्ये दिलेल्या आहेत. त्या आचारसंहितेमधील दिलेल्या प्रत्येक गोष्टीचं पालन हे निवडणूक आयोग लक्ष ठेवून असतं की आपण ते करत आहात की नाही. ह्या सगळ्या प्रक्रियेकडे विचार करत असताना आजही ज्या पद्धतीने आचारसंहितेचं पालन करणं गरजेचं आहे त्या पद्धतीने करताना आपल्याला दिसून येत नाहीत. कारण त्या संदर्भामध्ये अंमलबजावणीची यंत्रणा ही तेवढी तत्पर नाही आहे. कारवाईला विलंब होतोय. अनेकदा तर अशा पद्धती आपल्याला दिसतात की निवडणूक झाल्यानंतर त्याची चर्चा होत असते. राजकीय पक्षांची नोंदणीच रद्द करण्याची ताकद आजही इलेक्शन कमिशनमध्ये नाही आहे. याचा अर्थ असा होतो की कुठेतरी, आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला अपडेट होणं गरजेचं आहे. त्यामुळं आदर्श आचारसंहिता ही असणं अत्यंत गरजेचं आहे. कुठल्याही देशाची लोकशाही सक्षम करायची असेल, उभी करायची असेल, ती प्रगल्भ करायची असेल तर त्यासाठी निपक्ष वातावरणामध्ये निवडणुका होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर निवडणुका चांगल्या पद्धतीनं निपक्ष वातावरणात घ्यायचं असेल तर तेवढंच आपला कोड ऑफ कंडक्ट हे अर्थातच आचारसंहिता ही अत्यंत सक्षम असावी लागते. त्या दृष्टिकोनातून असणं अत्यंत गरजेचं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर
आचारसंहिता आणि निवडणुका हे तुम्हाला आम्हाला माहिती असाव्यात ही अपेक्षा. धन्यवाद.